इंद्रभट्ट फुटा प्रदायनी मार्ग हेतू प्रकाशपूर्वक फुटा मागणे. फुटा म्हणजे स्वामीच्या अंगावरचं वस्त्र उपरणं. एक वेळ माहिमभट्ट हेतू धरोनी इंद्रभट्ट भेटावया सुरेगावा गेले. इंद्रभट्टाशी भेटी झाली. तेही अतीत केले, तेही अंगे करिले. मग इंद्रभट्टाचे म्हटले, इंद्रभट्ट तुम्हा गोसावी प्रसन्न होऊन फुटा दिसला असे. इंद्रभट्ट नावाचे स्वामीच्या सन्निधानात एक भक्त होते. मग स्वामी गेल्यानंतर इंद्रभट्टाच्या गावाला माहिमभट्ट त्यांना भेटायला गेले. मग त्यांनी जेवायला वगैरे केलं, तेही जेवले. आणि मग इंद्रभट्टाचे म्हटले, इंद्रभट्ट तुम्हा गोसावी प्रसन्न होऊन फुटा दिसला असे. म्हणजे देवाने तुम्हाला प्रसन्न होऊन फुटा म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगावरचं वस्त्र दिलेलं आहे, तो तुम्ही प्रसन्न होऊन गुरुकुळाशी द्यावा. म्हणजे तुम्ही ते प्रसन्न होऊन सगळ्या गुरुकुळाला द्या म्हणले. आता इंद्रभट्टी म्हटले, हा माझं गोसावी प्रसन्न होऊन दिसला असे मी नेदी. म्हणले मला देवानं प्रसन्न होऊन दिला, मी काय देणार नाही तुम्हाला. माहिमभट्टी म्हटले ना द्यावा. ती म्हटले आम्ही नेदूची, देणारच नाही. मग माहिमभट्ट भट्टोबासापाशी आले, क्षेमवार्ता सांगितली. अवघे ऐकोनी भट्टोबाशी म्हणितले, फुटा काही तयाच्या बापाचा, तो गोसावी अशिषा गुरुकुळा हेतू दिसला असे. मग भट्टोबास म्हणतात, फुटा काय त्याच्या बापाचा आहे का? सगळ्या मार्गाच्या हेतून तो दिलेला आहे. माहिमभट्टासारखी पात्र मागे आणि नेदीची. माहिमभट्टासारखं पात्र मागतो आणि त्याने दिलं नाही म्हटलं. मग भट्टोबासची आले, बळेची असिका मागोनी घेतला. स्वतः भट्टोबास आले आणि त्याला मागून घेतला. मग भट्टोबाशी अर्ध फाडून वेगळा केला, तो इंद्रभट्टाशी दिधला. आणि अर्ध तोही इंद्रभट्टाचा हाती दिधला. आणि म्हटले, इंद्रिय आता हा अर्ध तू प्रसन्न होणी आम्हा मार्गाशी दे. 2 तुकडे केले आणि ते दोन्ही त्याच्या हातामध्ये दिले आणि सांगितलं, आता हा अर्धा तुकडा तो आमच्या संपूर्ण गुरुकुळाला प्रसन्न होऊन दे. मग इंद्रभट्टाशी सुख झाले. इंद्रभट्टाला बरं वाटलं. मग इंद्रभट्टी साष्टांग दंडवत घालून अर्ध फुटा भट्टोबासाशी दिसला. मग भट्टोबाशी समस्ताशी विभागून दिसला, म्हणजे स्वामीच्या अंगावरचं वस्त्र. मग त्यांनी सर्व गुरुकुळाला ते थोडं थोडं तुकडे करून सर्व मार्गाला दिला. मग भट्टोबास नेंबे आले. मग इंद्रभट्ट मागा तेही अर्ध मार्गातू आला. मग काही काळानंतर इंद्रभट्ट वारले, तोही मार्गामध्ये आला, म्हणजे गुरुकुळामध्ये आला. महात्म्य या सप्रसादे आटन निराकरणे. एक वेळ महात्मे आटना निघाले. इंद्रभट्ट गावा निघाले. तयापाशी गोसाव्याचा फुटा होता. तो भट्टोबाशी म्हणते, तुम्ही एकले आटन करावया अनुज्ञा नाही. एक महात्मे त्यांच्याजवळ प्रसादाचा फुटा होता, म्हणजे देवाने प्रसन्न होऊन दिलेला तो फुटा म्हणजे उपरणं होतं. ते म्हणजे तुमच्याजवळ प्रसाद आहे, तुम्ही आटनाला ते प्रसाद घेऊन जाऊ नका. इंद्रभट्ट तुम्ही एकल्यानं वचावे, तुम्हापाशी गोसाव्याचा फुटा असते म्हणून वारिले. म्हणून प्रसाद, वस्त्रप्रसाद किंवा अशा प्रकारचं जे देवपूजा आहे ती घेऊन कुठेही इतर गावाला फिरू नये, म्हणून ते राहिले एकले न वस्तीची. प्रज्ञा प्रकाश प्रश्ने केशवासा विधी निरूपण. एक वेळ केशवाशी अनुस्फूर्ती ऐशी वाटली. एक वेळ केशराजवासांना असं वाटलं की आता आपण जे जे काही अभ्यास करतो तो काही लक्षात राहत नाही, कोणचं काही आठवण राहत नाही. मग तेही भट्टोबासा ते पुसले. भट्टो सापे मज स्फूर्ती नाही, काही वेळेचे आठवेना. कोण्या वेळेचं काही आठवत नाही मले. भट्टोबाशी म्हणते, तुवा मासा दिसा आटण करावी, म्हणजे तुम्ही 1 महिनाभर आटण करा या गावून त्या गावाला. झोळीये पात्र न घालावे, झोळीमध्ये पात्र घालायचं नाही. झोळीमध्ये पात्र जर नाही घातलं तर काय होईल? लोक काही भाजी देणार नाहीत, कोरडीच भाकर देतील, म्हणजे कोरडीच भाकर खायची. 3 पहार विजन करावी. शेतामध्ये विजन म्हणजे शेतात झाडाखाली जाऊन बसावं. 3रा पहारी भिक्षा नदी भोजन करावी. 3ऱ्या पहारी भिक्षा मागावी, म्हणजे 12च्या नंतर. नदी भोजन करावे. खांड देवळी का वृक्षामुळे निद्रा कीजी. एखाद्या देवळात झोपावं. खांड देवळी म्हणजे देऊळचा बांधलेला आहे परंतु देवतेची स्थापना केली नाही, अशा देवळाला खांड देऊळ म्हणतात. मग तुमचा अविधी परिहरेल. असं केल्यामुळे काय होईल? तुमचा अविधी परिहरेल, म्हणजे मागोती स्फूर्ती होईल. मग तेही तैसेची केली आणि उजळता आली. आणि त्याप्रमाणे भट्टोबासाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधी आचरला. तो महिनाभर
आणि पुन्हा उजळता आली, म्हणजे ते जे काही अभ्यास करत होते, शास्त्र अवगत होते, ते पुन्हा स्फूर्ती झाली. वाळुके रामदेवा रस निराकरणी अनुचित प्रकाशपूर्वक शिक्षापन. एक वेळ वाळुके रामदेव आटणा गेले. वाळुके रामदेव नावाचे एक महात्मे होते, ते एकदा आटणाला गेले आणि एकी गावी मळा रोटिया केलिया सद्यस्त तूप भरीत ऐसे जेविले. मग आटणाला तर गेले, पण एका मळ्यामध्ये थांबले आणि रोटी म्हणजे पोळ्या आणि भरीत असं स्वतः स्वयंपाक केला आणि तूप पण आणलं आणि भरपूर जेवण केलं. मग केतुरीने काळे भट्टोबासा भेटावया आले. केतुरीने काळे भट्टोबासा भेटावया आले. काही काळानंतर मग ते भट्टोबासाला भेटायला आले. अभ्यागता म्हणितले. मग भट्टोबासानं काय केलं त्यांना, की म्हणले आता हे बाहेर जाऊन आले म्हणजे अभ्यागत, मग त्यांना जेवायला करा म्हणले. केलं त्यांना जेवायला. मग पांती तूप वाढीता ने घेतीची. मग तूप वाढू लागले त्यांना, मग ते काय घेत नव्हते. भट्टोबाशी म्हणतले घ्या ना भटो, नको नस आहे, म्हणजे काय मला जमत नाही ते. मग भट्टोबाशी म्हणतले हंगा रामा आपल्या वासना मळा तूप रोटिया भरीत जेवू ये आणि माझे घेऊ नये ऐसा कवन बुजू. म्हणजे तुम्ही तुमच्या वासनेनं मळ्यामध्ये चांगल्या प्रकारचे रोट्या भरीत करून खाल्लं, तूप खाल्लं, इथं आम्ही आग्रह करून वाढतो तर काय घेत नाही म्हणली. एरी म्हणतले भट्टू केवी जाणे. मग बाकीचे म्हणतात तुम्हाला कसं काय माहिती. हंगा श्री चक्रधरातीने प्रसादे मी येतुले नेने. देवाच्या कृपा प्रसाद मला एवढे कळणार नाही काय. मग तेही अनुताप केला आणि मग अवघी जेवली. म्हणजे देव काय म्हणतात, पोरे हो तुमच्याकडून तुम्हाशी काही न व्हावे. म्हणजे आपल्या वासनेनं आपण काही करून खायचं नाही. लोकांना दिलं तर काही हरकत नाही, कोणी प्रेमानं आवडीनं दिलं तर ते खायला पाहिजे, परंतु आपण स्वतः करून खायचं नाही. पण काही काही म्हणजे स्वतः करून खायचं मग कोणी दिलं तर नाही, जमत नाही असं म्हणतात. मग त्याच्या भट्टोबासानं शिक्षा पण केलं त्यांना. तथा वस्त्र क्षाळणी दास्यत्व निरूपण. एक दिस त्याची अभ्यागताचा वस्त्रे धुत होती. तैशीची तैशापरी भट्टोबास आली. एकदा कोण्यातरी अशक्ताचे म्हातारे माणसाचे ते कपडे धुत होते, परंतु कसं असंच आळमळ कसं तरी पाण्यातून काढून टाकले, चांगले धुतले नाही. मग म्हणे तले आपुले धुईजे ते तर मळघाण पेढीजे आणि पुढीलाचे ओपवावे तापवावे ते सौजन्य दास्यत्व. मग भट्टोबास म्हणतात स्वतःचे कपडे तुम्ही कसेही धुवा, पण ज्यावेळी दुसऱ्याचे धुत असं चांगले धुतले पाहिजे. आयसे निरूपण केले. मग तेही बरवी धुतले. कवीश्वरी विजन प्रत्यागी उचित प्रशंसा. एक दिस कवीश्वर बास विजना गेले. कवीश्वर बास म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर विजनाला गेले. तर जेथ बसावे तेथ मुंग्याची हारी आली. जिथं बसले तिथं मुंग्या निघाल्या. मग आनिका ठाया गेले, दुसरीकडे जाऊन बसले. तर तिथं गोरू चरू आले. तिथं गुराखी डोरं चरायला घेऊन आले. आणि की ठाया गेले, मग दुसरीकडे गेले. तिथं सत्वा न येते, असं कुठंच त्यांना बसू वाटत नव्हतं. मग विजन न पळे म्हणून बिढारा आली. मग ते आता काही विजन आपल्याला होतच नाही आज म्हणून ते आपल्या बिढारावर आले. तर अभ्यागत आले असती आणि अभ्यागत आलेले होते. मग भट्टोबासा पुढा मागील सांगितले. भट्टोबाशी ऐकले. मग म्हणतले आले ती ही उचित स्फुरले. म्हणजे तुम्ही आले हे तुम्हाला उचित स्फुरलं. म्हणजे इथं अभ्यागत आले, त्यांची तुमची भेट व्हायची होती. कधी कधी होतं आपल्याला असं, आपण म्हणतो योगायोगाने आपली भेट झाली, आहे का नाही. म्हणजे तिकडे काही आपल्याला काही काम नसतं, परंतु योगायोगाने आपण तिकडे जातो, म्हणतो योगायोगाने आपली भेट झाली. म्हणजे ही उचित भेट असते. अनंत देव देहत्याग श्रवणी प्रवृत्त्यंतर निरूपण. अनंत देव कवनी गावीचे नेनिजे, पण भट्टोबासापासून त्याशी श्रवण होते. अनंत देव नावाचे एक ब्राह्मण, त्यांना भट्टोबासापासून श्रवण म्हणजे भट्टोबासापासून उपदेश घेतलेला होता. निंबिया प्रांती समीपची तयाचा गाऊ ते धाकुटेची परायची. भट्टोबास निंब्याला राहत होते, त्याच्या जवळचे गाव होतं. धाकुटेची परायची म्हणजे कमी वयाचे होते, लहान. पिता सवर्तमान नव्हता, माता होती, वडील वारलेला होता, आई होती. आयसा एक दिस ते भट्टोबासाची भेटीशी आले आणि भिक्षा केली. भट्टोबासाच्या भेटीला आले आणि भिक्षा केली म्हणजे दीक्षा घेतली. ते ऐकून त्याची माता न्यावया आली आणि ते तिच्या आईला कळालं त्याच्या, मग ती न्यायला आली. ते न वसतीची. मग माता भट्टोबासा ते म्हणते भट्टो याची धाडा. मग ती म्हणते भट्टोबासाला याला तुम्ही पाठवा म्हणले, तुम्ही दीक्षा तर दिली याला, परंतु याला घरी पाठवा.
आणि नाही जर पाठवलं तर ना तरी मी तुम्हावरी विष खाईल. तुम्ही जर पाठवणार नसाल तर मी तुमच्या नावाने विष खाईल म्हणजे आत्महत्या करेल. भट्टवासी म्हणतले अनंता मज कारणी जायगा. भट्टवास काय म्हणतात मग त्याला, अरे तू जाय म्हणले, माझ्या आज्ञेनं तू जाय, काही हरकत नाही. तव तया ज्वरू आला, गेले तव तया ज्वरू आला. मग ते गेले घरी. घरी गेल्याबरोबर त्यांना ताप आला. कोणाला? त्या अनंताला. माता म्हणतले बा अनंता वाचसी, तेही म्हणतले जैसे भट्टवासी ते म्हणितले धाडा, ना तरी मी विष खाईन, तैशीची काळाशी म्हणशील तरी वाचेन. मग एवढा ताप आला. मग ती घाबरली. अरे म्हणले आता काय करायचं. मग तो अनंत देव म्हणता भट्टवासाला काय म्हणले, तू पाठवा नाही तर विष खाईल. आता काळाला म्हणले पाठवा नाही तर विष खाईल. हा, तैशीची ते देह ठेवले म्हणजे ते सरले, वारले. ते भट्टवासी ऐकिले आणि मग ते भट्टवासाला कळालं इकडं. मग म्हणतले अनंतासारखा शिष्य जाय आणि की गुरु तरी पोटी सुरू सोय. दुसरा कोणता गुरु असला तर त्याने आत्महत्या केली असती. एवढा तो अनंत शिष्य चांगला होता बुवा. माझेनी निमित्ते गेला, माझ्यामुळे तो गेला. तर एकी भट्टवासात पुसले तयाशी काय होईल. म्हणजे त्याने तर अनुसरण घेतलं होतं, दीक्षा येते, त्याला काय होईल आता. भट्टवासी म्हणतले ते पुरुष होऊनी जन्मती. भट्टवास म्हणतात तो त्याच्या काही मनाने गेलेला नाही, तो आमच्या सांगण्यावरून गेला. म्हणून तो पुनःसंबंधी परमेश्वर त्याला भेट देणार, पुनःसंबंधी जन्मणार आणि पुन्हा त्याला ज्ञान होणार आणि तो अनुसरणार. ऐसे निरूपिले. तथा आटणी सहाय्य अनुवादू. उंबरी गौराईसा आटण करिता एके दिवशी गावा जाता मार्गी काटा मोडला. गौराईसा नावाची एक दीक्षित बाई, समजा साध्वी, ती एका गावाला जात होती. रस्त्याने जात असताना तिला काटा मोडला. तिने चालोची नाही ऐसे झाले. तिला काही चालता येत नव्हतं, एवढी ती लंगडत चालायला लागली. तो जया गावा जात होती तिची वाटे पुढून घोडी निसू एक आला. ज्या गावाला जायचं होतं त्याच गावावरून एक मनुष्य घोड्यावर बसून आला. तया ते बसल्या, ते कोणी म्हणतले आई कवना गावा जाता. मग तो मनुष्य काय म्हणतो, आई तुम्ही कोण्या गावाला चालले. बा पहिला गावा जात असे. अरे म्हणले पलीकडच्या गावाला जायचे मला. तो पायी काटा मोडला, तिने चालू नाही, पायात काटा मोडला म्हणजे चालता येत नाही आता, म्हणून बसले. तो त्याने म्हणतले आई चला, गावात धाडी आली असे, तिथं जाऊ नका. अहो म्हणजे पुढच्या गावाला तुम्ही जाऊ नका, तिथं धाड आलेली आहे. पूर्वीच्या काळी मुसलमानाच्या धाडी येत होत्या. आता बा मागिलाची गावा जाऊ. आता म्हणले मागच्याच गावाला जाऊ आपण परत. म्हणून घोड्याखाली उतरला, तया ते विनोनी बैसविली. आपण घोड्याखाली उतरला, उंबरी गौराईसाला त्या घोड्यावर बसवलं आणि घोड्या भाऊनी मागीला गावाच्या आखारा आणले. गावाच्या गावखरी आणून सोडलं. तेथं उतरली आणि आपण निघाला. मग केतुलीने काळे भट्टवासी ऐकले आणि म्हणतले गौराईसा थोर साह्य झालेली. आणि त्या उंबरी गौराईसाला गावाच्या आखरी सोडलं आणि तो अदृश्य झाला. तिने पाय गेले तर काही दिसत नाही कुठे. म्हणजे परमेश्वराचा जो साधक असतो त्याला परमेश्वराच्या साधकाला देवता सुद्धा कोणत्या तरी वेशात येऊन साह्य करत असतात. कारण हा देवाचा भक्त आहे म्हणून. तर कोणीतरी एका देवतेनं तिला येऊन साह्य केलेलं होतं. म्हणजे देवता सुद्धा परमेश्वराच्या भक्ताची सेवा करतात. हिराईसा दृढत्व अनुवादू. एक दिवस भट्टवासी दृढत्वावर ही गोष्टी सांगितली. भट्टवासी म्हणतले आम्ही हिराईसे भेटू गेलो. तो तयाची लेकी अशक्ती होती. हिराईसा नावाची एक ग्रहस्थबाई होती. भट्टवासापासून त्यांना उपदेश होता. मग ते त्यांना भेटायला गेले. तर तिची लेक अशक्त होती, म्हणजे खूप आजारी होती. आम्ही आलो, लेक तो तयाची लेकी अशक्ती होती. आम्ही आलो, संभ्रम केला, यथोचित अभ्यागत केले. आणि मग भट्टवास आल्यामुळे तिने भट्टवासांना आदर सत्कार केला, जेवायला केलं आणि ते जेवायला बसले. भट्टवास इकडे जेवायला बसले, तेवढ्याच कालावधीमध्ये तिची मुलगी वारली. कारण ती आजारीच होती अगोदर. ते कोन्हा नेमता तैशीची गुंडोनी ठेवली. तिनं कोणालाही समजू दिलं नाही, तशीच गुंडाळून ठेवली ती मेलेली पोरगी. अवघी जेवली. मग मागेलाकडून हिराई जेवली. घरातले सगळे जेवले, ती पण सगळ्याच्या देखत जेवण केलं आणि आपल्या सांगाते जेवली.
मग आताची होती व म्हणून संग्रह ती रडी नदी. आणि मग सगळं झाल्यावर मग तिनं रडायला सुरुवात केली की आताच होती म्हणून. आयशी गोष्टी भट्टोबाशी सांगितली. म्हणजे तिला वाटलं आपण जर आताच हे करावं तर भट्टोबास जेवणार नाही, हे का नाही. म्हणजे एवढं दृढत्व होतं त्यांचं. विरूपाख्य महादेवबा पंगती बैसका ज्ञान करणे. एक वेळ भट्टोबास अवघ्या समवेत पांती जेऊ बैसली असती. भट्टोबास आपल्या आश्रमामध्ये सगळ्या शिष्यासहित जेवायला बसले होते. तव रूपदेवबा वरुते पांती विरूपाख्य महादेवबा बसले होते. मग काय झालं, दोन महात्मे होते, तर एक असा वरती बसला थोडस बाजूला, म्हणजे श्रेष्ठ जाग्यावर उंच असण्यावर थोडस, आणि एक बाजूला बसले विरूपाख्य. तो केशवाशी म्हणितले तुम्ही येथोनी उठा पहिरा बसा. आणि ते उठेले परी नावेक अन्याकार झाले. केशराज बसून त्यांना सांगितलं की तुम्ही पलीकडे बसा, त्यांना इथं बसू द्या. मग ते उठले, परंतु थोडस तोंड खराब केलं, मुख विवरणा केले. ते देखून भट्टोबाशी म्हणतले आयसे हिमाट तोंड करीत अशी तरी आधी भिक्षा नका करीशी. मग भट्टोबास म्हणतात असं तोंड खराब करायला तो, तर मग अगोदर दीक्षा घ्यायला पाहिजे होती. म्हणजे जे आपल्या अगोदर अनुसरलेले आहेत, जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत, अगोदर त्यांना मान द्यायला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे. आपण त्यांच्या बरोबरीला बसायला नाही पाहिजे. वृद्धानुक्रमे वर्तावे. वृद्धानुक्रमे वर्तावे म्हणजे अगोदर आपल्यापेक्षा जे वडील आहेत, मग ज्ञानाने असतील अनुसरणाने असतील, त्यांना अगोदर मान दिला पाहिजे. आणि तयाचे फिटले अनुतापले. महात्मे या प्रश्ने पदार्थी वासनादी भाव निषेधू. एकुदिशी एकी वासनिकी वाणीचा हुरडा आणि साखर आणली. एक दिवस एका वासनिकाने ग्रस्ताने भट्टोबासाच्या मार्गामध्ये हुरडा आणि साखर आणली. ते भट्टोबाशी अवघ्याशी वाटविला. भट्टोबासा सगळ्याला ते वाटून दिला. तो एकी महात्मा पुसिले भट्टो आयसे खावोये. एक त्याच्या मधला महात्मा विचारायला आला, म्हणजे असं खाता येतं का. भट्टोबाशी म्हणले आधी खाय मग पुस. भट्टोबास म्हणजे आधी खाय नंतर विचार म्हणले. तेही खादला मग पुसले. भट्टोबाशी म्हणतले आपल्या वासना मीठ विको. भट्टोबास म्हणतात आपल्या वासनेनं मीठ सुद्धा विखो आहे. तुमच्या वासनेनं तुम्ही भाजीला मीठ कमी झाला असं सुद्धा म्हणायचं नाही. परंतु दुसऱ्यानं जर तुम्हाला आग्रहानं पुरणपोळी जरी दिली तरी ते खायला पाहिजे. पण स्वतःच्या वासनेनं काही नाही. म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून तुम्ही बाजारात जाऊन काही पदार्थ विकत आणायचे आणि खायचे, असं कधी करायचं नाही. त्याच्यामुळे काय होईल, तुमचे इंद्रियाचे विकार वाढतील. पैसा असल्यामुळे काय होते, इंद्रियाचे विकार वाढतील. तुम्ही काही करू शकता. तसं स्वतः काहीच करायचं नाही. खाण्याच्या बाबतीत स्वतः काहीच करायचं नाही. जे मिळालं ते खायचं. की हे पदार्थ चांगला आहे बघून जायचं आणि हॉटेलमध्ये जेवायचं असं कधी करायचं नाही. ते कोणा साधूना हॉटेलमध्ये जाऊन अशा प्रकारचं करायचं नाही. तर तो आचार आहे तो त्यांना. म्हणून भट्टोबास म्हणतात एखाद्या महात्म्याला कोणा वासनिकाने ग्रस्ताने आग्रहपूर्वक खाऊ घातलं खा, पण तुमच्या मनानं मात्र तुम्ही काही तिथं करू नका. तसं महात्मा नामपूर्वक घृत याचनी गौराई शिक्षापन. एक दिवस भट्टोबाशी गौराईचा करवी तूप विकत घेवविले. एकदा भट्टोबासाने तूप विकत घ्यायला लावलं मार्गासाठी. मग ते गौराईचा नावाच्या बाईने घेतलं. ते मग जयाचे तूप तयाचा भांडा 2 पळ्या तूप उरले. मग ज्याच्याकडून तूप घेतलं होतं की नाही त्याच्या भांड्यात जरा 2 पळी तूप उरलेलं होतं. ते गौराईशी म्हटले हे आम्हा महात्म्याशी द्या. मग ती गौराईचा काय म्हणते, हे देऊन टाका आमच्या मार्गात, उरलंय तेवढं. तेही दिले. त्याने दिलं आणि आणले. ते भट्टोबाशी सांडविले. भट्टोबास ते टाकून द्यायला लावलं. का, हे तूप नको घेऊ, हे महात्मे पण विकणे म्हणा. भट्टोबास काय म्हणतात, 2 पळी तुपासाठी तुम्ही काय म्हणले, आम्ही महात्मे आम्हाला तूप द्या. म्हणजे 2 पळी तुपामध्ये तुम्ही तुमचं महात्म पण विकायला लागलेत ना. काय झालं, त्या 2 पळी तुपामध्ये तुमचं महात्म पण तुम्ही विकून टाकलं. तर असं कधीच करायचं नाही. आम्ही महात्मे आहोत ना आम्हाला तूप द्या असं म्हणणं म्हणजे चूक आहे. म्हणून शिक्षा पिली. मग तेही ते सांडिले. राजिक उपद्रवे आबाईसा वैजोबा भुवनी राहवणे.
मागे मला वाटते एक आला होता हा संदर्भ आपला. एक वेळ दिल्लीचा सुलतान चालिला. दिल्लीच्या सुलतानाने महाराष्ट्रावर स्वारी केली. सुलतान म्हणजे हा मुसलमान राजा. दिल्लीच्या तख्तावर, दिल्लीच्या याच्यावर बऱ्याच मुसलमानांनी राज्य केलं. हा सुलतान नावाचा एक होता. अवघे मंडळ हलवले, संपूर्ण राज्याला त्रास दिला, हादरलं संपूर्ण महाराष्ट्र. भट्टोबासी आबाई साथे म्हटले, आबाई तुम्ही वैजोबाच्या गावी राहा. भट्टोबासानं सांगितलं आबाईसाला, म्हणजे आपल्या आईला, त्यांच्या आबाईस आईच होती, तुम्ही वैजोबाच्या गावी राहा म्हणले. वैजोबा त्यांचा भाऊ होता लहान. ती म्हणते ना नागद्या गोसावी संबंध वारीला असे की, म्हणजे संबंधियात राहू नये असं देवानं सांगितलं. भट्टोबाशी म्हणते तुम्हाशी दोही देवाचा संबंध ते तर सन्निधान दास्य आणि मजसारिका पुत्रू आणि संबंध तो कोणाशी, तो बेंबिळाशी की. भट्टोबास म्हणतात माझ्यासारखा तुम्हाला पुत्र आहे, दोन्ही देवाचं सन्निधान तुम्हाला लाभलेलं आहे. आणि संबंधियाचा जो त्रास होतो कोणाला होतो, जे आचारामध्ये कमी पडतात त्यांना त्रास होतो. आणि ही एकी आडणी. आता काय आहे, आडणी आहे. कारण मुसलमान लोक येत आहेत, ते त्रास देत आहेत, कोणाची आबरू लोटतायत, कोणाचा धर्मभ्रष्ट करतायत, कोणाला बळजबरी मुसलमान करतायत. वैजोबाचा गावी राहिली. भट्टोबाशी म्हटले देश उचलला होईल आणि तुम्ही गुढिया सरीशी यावी. मजपाशी धाकुनलिया बाई असती तरी मी पुढा घाटावरी जाईन म्हणून भट्टोबास निघाले. आणि भट्टोबास तिथून घाटावर म्हणजे बीडकडे निघून गेले. परकीय साधा ते राहवणे. भट्टोबास घाटावरी जाता परळी पातले तो मागिलाची दाटी झाली. भट्टोबास असं घाटावर जाता जाता म्हणजे बीडकडे जाता जाता परळी गावापर्यंत आले. मागिलाची दाटी झाली म्हणजे मागे ते सुलतानाचे जे सैनिक होते ते आलेच जवळपास. मग भट्टोबाशी साधा ते म्हटले येल्लो तू येथे राही. मग भट्टोबास सांगितलं तू इथं राही म्हणले. तुझं गोसावी वरद असती, देवाने तुला वर दिलेला आहे. तो वर कधी दिला होता, डोमेग्रामला देवाने सांगितलं होतं की असेच बैलासारखे माणसाला नाकामध्ये व्यसन घालून येतील. जसं त्याने बैल घेऊन जात होता एक जण, त्याच्यावरून सांगितलं. त्यावेळी देवाने सांगितलं होतं भट्ट साधेला की नभियाहो साधे हो तुम्हावरी वाजतवारा येथून धरी देत, तुम्ही घाबरू नका, असा तुम्हाला वर दिलेला आहे म्हणले, तुम्ही घाबरू नका म्हणून. मग आक्षेपे तेतुके साधा पशी राहिले. काही म्हातारे माणसं होते ते साधेजवळ रावले. भट्टोबास दुरांतरे निघाले. भट्टोबास दूर निघून गेले. साधे वैजनाथाचा देवळी राहिली. अक्षमे तेतुले अंत घातली. ते काही म्हातारे माणसं होते ते मधामध्ये घातले. साधे द्वारेशी काठी टेकुनी बैसली. आणि बाहेर आपण दाराच्या समोर त्या देवळाच्या एक काठी घेऊन बसले तिथं. चौथे तुरुक आले. ते मुसलमान लोक आले. ते हे म्हणते येथ कोण आहात ती. साधे म्हणते येथ मी श्री चक्रधरा रायाची दासी येल्लो असे. ते विचारायचे इथं कोण राहतं. ही सांगायचे मी श्री चक्रधर रायाची दासी येल्लो असे. आयसे म्हणते आणि ते देखती आणि जाती. असं म्हटल्याबरोबर ते पाहायचे आणि निघून जायचे. यापरी जेचुकी होती तेचुकी अन्यही आद करोनी साधाचेनी वाचले. अशा प्रकारे साधासोबत जे काही म्हातारे माणसं तेही वाचले आणि त्यांच्या आश्रयाने दुसरे काही राहत होते ते पण वाचले. दंड